Good afternoon, everybody. In today's lecture, welcome in my today session. बघा आज आपण 1.5 मिसेस ॲडिस रिमेनिंग पार्ट पाहणार आहोत. पण त्याच्या अगोदर प्रिव्हियस लेक्चरमध्ये काय झालेलं आहे ते आपण पाहूया. तर मिसेस ॲडिस ज्या आहेत त्या मेन प्रोटॅगॉनिस्ट ऑफ द स्टोरी, त्या स्टोरीच्या मेन प्रोटॅगॉनिस्ट आहेत. आता प्रोटॅगॉनिस्टचा याचा अर्थ काय की मेन कॅरेक्टर म्हणू शकतो. महत्त्वाचा जो कॅरेक्टर आहे ते मिसेस ॲडिस आहेत. शी फेस्ड विथ टू प्रेडिकमेंट इन द क्विक सेशन. द फर्स्ट इज हॅव्हिंग टू शेल्टर अ यंग मॅन हू इज बीइंग सॉट फॉर इन कनेक्शन विथ अ किलिंग अँड द अदर इज द टेरिबल फॅक्ट दॅट इट इज हर ऑन सन हुम ही वॉज किल्ड. बघा पहिल्या ह्याच्यामध्ये एक यंग मॅन आहे, ती त्याची मदत करते कनेक्शन विथ अ किलिंग. तो एक खून केलेला आहे त्यानं आणि त्यामध्ये ती त्याची मदत केली. पण दुसरी सिच्युएशन काय सांगितलेलं आहे, द अदर इज दॅट टेरिबल थिंग फॅक्ट दॅट हॅपन इज हर ऑन सन हुम ही हॅज किल्ड. आणि जी भयानक गोष्ट आहे ती तिच्या स्वतःच्या मुलाबरोबर घडलेली आहे. हाऊ शी डील्स विथ बोथ दिस सिच्युएशन, आणि कशाप्रकारे या दोन्ही सिच्युएशन ज्या आहेत ती सांभाळू शकते. सो शी ॲडमायर्डली इज व्हॉट दिस स्टोरी इज ऑल अबाउट. आणि त्यामुळे ही पूर्ण स्टोरी कशी आहे हे आपण पाहिलेलं आहे. पेज नंबर 44 वी सी वेन ही केम टू मिसेस ॲडिस कॉटेज. आता कोण तिथं येतो बघा, तर त्याच्यामध्ये एक लांब लचक जमिनीचा जो पट्टा होता गेटमध्ये शिरत होता, तिथं तो पळत पळत मिसेस ॲडिसच्या घराजवळ येतो आणि क्षणभर थांबतो. आणि तिथं पाहिल्यानंतर तो कोण असतो, पीटर क्राउच. ॲडिस ज्या असतात त्या आश्चर्यचकित होतात. पीटर क्राउच ती म्हणते, तू दरवाजा ठोठवला नाही, मी ऐकलं नाही. मग तो म्हणतो, मी दार वाजवलं नाही मॅडम, कारण का की मला वाटतं की कुणालाही मी वाजवलेलं ऐकू येऊ नये. मी इथं आहे हे कुणाला कळू नये, कारण का तर मी संकटात सापडलो आहे. आणि त्याचे हात थरथर कापत आहेत. त्यावेळेस त्या त्याला विचारतात काय झालं. त्यावेळेस तो कथा सांगतो कशा प्रकारे त्याच्या हातून एक गोळी चालते आणि त्या गोळीमध्ये कुणाला ठार मारलं की नाही हे मला माहीत नाही. क्षणभर तिथं सन्नाटा, म्हणजे आता शांत होतं वातावरण. आता तर वातावरण का शांत होतं तर अजूनही त्याच्या लक्षात नाही. आणि ज्या वेळेस तिथं थोड्या वेळाने एक कशाचा तरी आवाज येतो, कोणीतरी येणाऱ्या पावलांचा आवाज येतो. मग त्याच्या लक्षात येतं की तिथं कोणीतरी शोधण्यासाठी तिथं एक व्यक्ती आलेले आहेत. तर सिंधुदुर्गपाशी काही शिकार मिळते का ते पाहत होतो आणि मला तिथल्या राखणदारांनी मला पाहिलं आणि ते 4 जण होते. त्यामुळे मी माझी बंदूक चालवली. आता 4 जण असल्यामुळे त्याने काय केले, भीतीने आपली जी बंदूक आहे ती चालवली. मग मी तिथून पळ काढला, पण ते माझ्या पाठीमागे आले आणि एव्हाना ते फार लांब नसतील. मग मिसेस ॲडिस ज्या आहेत त्या क्षणभर गप्प राहतात आणि म्हणतात काय बघा कशा प्रकारे. मी ट्रान्सलेशन सांगते, याच्यामध्ये तुमचं इंग्लिश एक्सप्लेनेशन इथं आहे. शी वॉज अ स्मॉल थिन वुमन विथ ब्राऊन हार्ड फेस अँड on which the skin had dried innumerable small hair like wrinkles. She was probably not more than 42, but live traits and some women had in agriculture district of Sussex, and Mrs. ॲडिस life had been harder than the most. मिसेस ॲडिसची लाईफ आहे, जीवन आहे ते खरोखरच अनेपेक्षा अधिकच कष्टाचे आहे हे ते सांगते. सो व्हॉट डू यू टू वॉन्ट टू मी टू डू फॉर यू, पीटर क्राउच, शी सेड अ लिटल क्रॉसली. आता तू तिच्याकडे मदत मागण्यासाठी आलेला आहे आणि कशाप्रकारे ती मदत करते. तिला त्या खोलीमध्ये ठेवते आणि त्या खोलीमध्ये ठेवते आणि तिला बघा एक्झाम्पलसुद्धा ती देते. हे आपण स्टोरी एक्झाम्पलसुद्धा देते त्याच्यामध्ये की तो टॉम येण्याच्या अगोदर त्याला निघून जाण्याची भूमिका देते. पण तो म्हणतो की मी टॉम आल्यानंतर निघून जाईन, आय कॅन गेट अवे आउट ऑफ द कंट्री. मी कुठं जाणार आहे, हा देश सोडून जाणार आहे. त्यावेळेस ती विचारते तू देश सोडून कुठं जाणार आहेस. बघा देश सोडून तू कुठं जाणार आहेस. वेअर आय विल गो, मला जिथं वाटेल मी तिथं जाणार आहे. म्हणजे ते नक्की नाही, माझं नशीब मला जिथं नेईल मी तिथं जाणार आहे. And I don't know there is time to think of that. So well you can think it in here. माझ्याकडं वेळसुद्धा नाही, मी कुठं जाणार आहे. मग तुला वेळ
बघा विचार करण्यासाठी तुला इथं वेळ भेटेल. शी सेड ड्रायली, ओपनिंग अ डोअर विच लेड फ्रॉम द किचन इन टू द स्मॉल शेड ॲट द बॅक ऑफ द कॉटेज. दे ऑल नेव्हर गेस यू आर देअर, स्पेशली इफ आय टेल देम आय हॅवंट सीन यू टू नाईट. So you are good man, Mrs. Addis. I know I am not worth you standing by me, but maybe I would have been different if I had mother like Tom. बघा कशा प्रकारे तुम्ही किती छान आहात. यू आर अ गुड वुमन. जर टॉमला जशी आई भेटली तशीच जर माझी असती तर मी असा वागलो नसतो, मी वेगळा असतो, असं तो तिला उद्देशून सांगतो. शी डिड नॉट स्पीक बट शट द डोअर. ती काहीही बोलत नाही पण दरवाजा ती बंद करते. ही वॉज इन डार्कनेस सेव्ह इन स्मॉल रेज ऑफ लाईट दॅट केम थ्रू वन ऑफ द क्रॅक्स. बाय धिस लाईट ही कुड नॉट that came her moving and to fro, preparing Tom's supper. In another hour, Tom would be home from Ireland's farm, where he worked every day. Peter Crouch trusted Tom to help him, for they had been friends when they went together to the national school at Lamberhurst, and since then the friendship had not been broken by their very different characters and careers. So Peter Crouch handled down upon the sacks that filled the corner of the shed. A delicious smell of cooking began to come through फ्रॉम द किचन. त्याला डिलिशियस स्मेल तो खोलीत आहे, त्या फटीतून पाहत आहे आणि त्या फटीतून पाहताना त्याला हे दिसतं की त्या पीटर ज्या ॲडिस आहेत त्यांची धडपड चालू आहे, स्वयंपाक करत आहे. त्या स्वयंपाकाचा एवढा छान वास येत आहे, तिला सुवास येत आहे. अँड ही होप मिसेस ॲडिस वूड नॉट डिनाय हिम अ शेअर ऑफ द सपर. आणि मिसेस ॲडिस ज्या आहेत त्या त्याला शेवटी राहिलेलं जे अन्न टॉम घरी आल्यानंतर जे राहील ते त्याला देतील अशी त्याची आशा आहे. फॉर ही वॉज व्हेरी हंग्री अँड ही हॅड लॉंग. बघा ही वॉज व्हेरी हंग्री, तो खूप भुकेलेला आहे. अँड अ लॉंग वे टू गो, त्याला खूप लांब जायचं आहे. ही हॅड फॉलन इन टू अ kind of helpless doze when he was roused by the sound of footsteps on the road. बघा तो तिथंच त्याला कशाचा तर आवाज येतो, पावलांचा आवाज येतो. फॉर अ मोमेंट हिज पुअर हार्ट्स नियरली चॉक्ड विथ हिम इट्स बीटिंग. आता भीतीने त्याचे जे हार्ट आहेत, हृदय जे आहे, हृदयाचे ठोके आहेत ते वाढत आहे. दे वर ऑल कीपर्स. दे हॅड गेस्ड वेअर ही वॉज विथ मिसेस ॲडिस, हिज ओल्ड फ्रेंड्स मदर. बघा सगळे जे कीपर आहेत, राखणदार आहेत ते तिथं आहेत. दे हॅड गेस दॅट वेअर ही वॉज विथ मिसेस ॲडिस, हिज ओल्ड फ्रेंड्स मदर. आणि ते राखणदार म्हणजे राखणदारांना ओळखलं जाईल की राखणदार विचार करतील की पीटर क्राउच कुठं गेलेला असेल, तो त्याच्या जुन्या मित्राच्या आईकडे गेलेला असेल मदत मागण्यासाठी. ही हॅड बीन अ फूल टू कम टू द कॉटेज, नियरली लुझिंग हिज सेल्फ कंट्रोल. ही श्रँक इन टू द कॉर्नर, शिवरिंग, हाफ sobbing, but the footsteps went by. The next minute, Mrs. Addis struck her head into the shed. So that was the keeper, she said shortly. I saw them to go by. They had lantern. Maybe it would be better if you slipped out now and went towards as concerned. You had missed them that way and get over to Kent. There is a London train that comes from at Tunbridge. बघा Tunbridge. Well at 10 night. That would be a fine thing for me, ma'am, but I haven't the price of a ticket on me. आता तू काय करू शकतोस, ते राखणदार जे आहे ते निघून गेलेले आहेत आणि कंझिरनला जाण्यासाठी एक ट्रेन जी आहे ती 10 वाजता आहे आणि तू त्या ट्रेनने जाऊ शकतोस. तो म्हणतो ही गोष्ट ठीक आहे, बट आय हॅवंट द प्राईस ऑफ तिकीट ऑन मी, पण माझ्याकडे पुरेसे पैसे नाही, तिकिटाचे पैसे नाही. शी वेंट टू वन ऑफ द किचन ड्रॉवर अँड हिअर इज अ 7 शायलिंग. बघा त्याच्याकडे जे आहेत ते 7 शायलिंग्स आहेत. ती काय करते, किचनच्या ड्रॉवरच्या तिथं जाते आणि जे 7 शायलिंग्स आहेत ते घेते आणि ती तिला देण्याचा प्रयत्न करते. इट विल बी युअर फेअर टू लंडन अँड बीट ओव्हर. अँड फॉर अ मोमेंट ही डिड नॉट स्पीक. देन ही सेड, आय डोंट नो हाऊ टू थँक यू मॅम. मला हे माहीत नाही मी तुमचा
आभारी कसे मानू, आय डोंट थिंक, कृतज्ञता कशी व्यक्त करू, अशा प्रकारे तो सांगतो. ओ यू नीडंट थँक मी, आय एम डुईंग इट फॉर टॉम. तू माझी कृतज्ञता व्यक्त करायची काहीही गरज नाही. मी काय करत आहे, मी फक्त हे सगळं कुणासाठी करत आहे, टॉमसाठी करत आहे. आय होप यू वॉन्ट गेट इन टू द ट्रबल बिकॉज ऑफ धिस. मला वाटतं तू यामुळे ट्रबलमध्ये जाता कामा नाही, दुःख वेदवता कामा नाही, म्हणून ह्या गोष्टी करत आहे. देअर इजंट मच फिअर, नो वन फिअर, no one's ever likely to know. You have been in this cottage, that is why I would sooner you went before Tom come back, and for maybe he would be a friend with him, and that's the make trouble. She opened the door for him, but on the threshold they both stood still, for again footsteps and could be as heard approaching, this time from the far south. बघा एक्झाम्पल्स कसे दिलेले आहेत. शी ओपन विथ अन अनविलिंग श्रग ही वेंट बॅक इन टू द लिटल डस्टी शेड which he had come to hate, and she locked the door upon him. The footsteps drew nearer. They came slowly and heavily this time. For a moment he thought they would pass also, but their momentary delay was only the crossing of the strip of the grass and outside the door. The next minute there was a knock. It was not Tom. बघा थोड्याच वेळाने तिथं नॉकिंग होतो, दरवाजा जो आहे तो कटकटतो, पण तो टॉम नसतो. इट वॉज नॉट टॉम. Then, trembling with anxiety and curiosity, Peter Crouch put his eyes to one of the numerous cracks into the door and looked through. Then he says, conspiration. बघा कशा प्रकारे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. ट्रेम्बलिंग विथ एन्झायटी, the door. He saw Mrs. Addis go to the cottage door, but before she could open it, a man came in quickly, shut it behind him. So Crouch recognized as Wilder. क्रॉच आहे तो रेकग्नाइज, म्हणजे त्याच्या लक्षात येतो तो विल्डर, वन ऑफ द कीपर्स ऑफ स्कॉटनिस कॅसल. त्याला लक्षात येतं की तो एक राखणदारच होता त्या राखणदारापैकी. अँड ही फेल्ट हिज हँड्स अँड फीट ग्रो लीडन कोल्ड. त्याचे जे हात आणि पाय जे आहेत ते आता थंड झालेले आहेत. दे न्यू व्हेअर ही वॉज देन अँड हिअर इज द एक्सप्लेनेशन अबाउट. बघा कशा प्रकारे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, एक्झाम्पल त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि नेहमी सांगताना जे एक्झाम्पल सांगितलं जातं त्याच्यामध्ये फॉर अ मोमेंट देन ही सेज हिज फुटस्टेप्स, ही सेज देअर इज द कासल अँड स्कॉटनी. आणि तो खूप भिलेला आहे. द मॅन इन द किचन सीम टू हॅव सम डिफिकल्टी इन सेईंग व्हॉट ही वॉन्टेड टू मिसेस ॲडिस. तो व्यक्ती आहे त्याला बोलताना काहीतरी अडचणी येतात. ज्याला जे सांगायचं आहे मिसेस ॲडिसला ते तो सांगू शकत नाही. ही स्टूड बिफोर हर सायलेंटली ट्विस्टिंग हिज कॅप. Well, what is that? What is it? She asked. I want to speak to you, ma'am. मला तुमच्याबरोबर बोलायचं आहे असं तो सांगतो. बघा, I want to you speak to you, ma'am. Peter Crouch listened, straining his ears, for his studying heart nearly drowned the voices in the next room. Oh no, he was sure she would not give him away, if only for Tom's sake. She was a good sort, Mrs. Addis. Well, she said sharply as the man remained tongue-tied, I have brought you bad news, ma'am. बघा मी तुमच्यासाठी एक बॅड न्यूज आणलेली आहे. तिचे जे एक्सप्रेशन आहेत तिच्या ज्या भावनात लगेच चेंज होतात. हर एक्सप्रेशन चेंज. व्हॉट इट इजंट टॅम इज इट, ही इज आउटसाइड सेड द कीपर. बघा जी वाईट बातमी आहे ती टॉमबद्दल आहे का, तर तो राखणदार म्हणतो तो बाहेर आहे. व्हॉट डू यू मीन सेड मिसेस ॲडिस. शी मूव्ड द डोअर. ती डोअरकडे जाते. म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे. डोंट मॅम डोंट टिल आय हॅव टोल्ड यू. बघा डोंट मॅम डोंट यू आय विल टेल यू. त्या लगेच उच्चारतात. वाट अडवण्यासाठी तो तिथंच थांबलेला आहे. नको मॅडम मी सांगेपर्यंत नको. बघा व्हॉट डू यू मीन
and don't man told me what, oh be quick man for mercy's sake. She tried to push past him to door. ती काय करते, त्याला ढकलून देते, push to the door. Has been a row and he sat down by cinderwood. Where was a chap there snaring rabbit, and Tom was walking with the boarman and me. An old crotch, we heard a noise. There it was too dark to see who it was, and directly he saw us. He made off, but we had scared him, and he let fly with his gun. Tom, said Mrs. Addis. The keeper had forgotten his guard, and before he could prevent her, she had flung open the door. The men outside had evidently been waiting for the signal. They came in carrying something which they put down in the middle of the kitchen floor. Is he dead? asked Mrs. Addis without tears. तोच आहे का म्हणून जे विदाउट टीयर्स म्हणजे तिच्या डोळे जे आहे ते कोरड आहे. द मॅन नोडेड. तो व्यक्ती काय करतो, मान हलवतो, आणि मान हलवल्यानंतर बघा कशा प्रकारे तिचे जे डोळे आहेत ते सुद्धा भरून आलेले नाहीत, कोरडे डोळे सांगितलेले आहे. विदाउट टीयर्स द मेन नोडेड. दे कुड नॉट फाइंड ड्राईव्ह एनी व्हॉइस लाईक हर. In the shade, Peter Crouch had ceased to sweat and trembled. Strength had come with despair, for he knew he must despair now. Besides, he no longer wanted to escape from these things that he had done. Oh, Tom, and I was thinking it was one of the keepers. Oh, Tom, त्यालाच वाईट वाटतं की आपण जे केलं ते टॉम बरोबर झालं. मला वाटलं तो कीपर होता, तो राखणदार होता, पण तो व्यक्ती कोण होता, टॉम होता. And it was you that got it from me. I don't want to live. तुला माझ्याकडून हे अपेक्षित नव्हतं. I don't want to live. मला जगण्याची काही उमेद नाही. And yet life was so sweet. बघा तरीसुद्धा तो काय म्हणतो, म्हणजे तू होतास, माझा नेम तुला लागला, मी आता जगू शकत नाही, इच्छित नाही, पण अजून जगण्याची आशा संपली नव्हती माझी. बघा असं सुद्धा म्हणतो की माझी अजून जगण्याची जी आशा आहे ती माझी संपली नाही का. इट लाईफ वॉज सीट, देअर वॉज अ वुमन इन टिस्टर्ट. बघा टिसहसमध्ये एक अशी स्त्री होती. अ वुमन ॲज फेथफुल टू हिम ॲज टॉम. जसं टॉम इतकीच ती निष्ठावान होती. हू वूड गो विथ हिम टू गो वर्ल्ड एंड इव्हन नाऊ, बट ही मस्ट नॉट थिंक ऑफ हर. पण आता देखील जीवनात शांतपणे ती तिला साथ देणारी होती, मात्र त्याने तिचा विचार आता करता कामा नये, कारण तो त्याला अधिकार नाही. त्याने जे केले त्याची भरपाई त्याला स्वतःचे प्राण देऊनच करावी लागेल. ही हॅड नो राईट्स, ही मस्ट पे विथ हिज लाईफ फॉर व्हॉट ही हॅड डन. मिसेस ॲडिस वॉज सिटिंग इन द ओल्ड बास्केट आर्म चेअर. ज्या मिसेस ॲडिस आहेत त्या ओल्ड बास्केट आहे त्या आर्मचेअरवरती बसलेल्या आहेत, आणि त्या लोकांपैकी एका माणसाने तिला तिथं बसवलेलं होतं. बघा वन ऑफ द मेन हॅड हेल्प्ड इन टू. वेल आय विल गो अराउंड टू आयर्लँड कॉटेज अँड आस्क मिसेस ग्रेन टू कम डाऊन टू यू. बघा अशा प्रकारे आम्ही आता आयर्लंड बंगलीकडे जाऊन मिसेस गेनेंना तुमच्याकडे यायला सांगतो. दिस इज अ टेरिबल थिंग टू हॅव कम टू यू, अँड ॲज फॉर द मॅन हू डीड इट वी हॅव अ मिडलिंग गुड गेस हू इज ही इज अँड ही शल हँग. तुमच्या बाबतीत ती अतिशय भयंकर गोष्ट घडली आहे, आणि हे कृत्य ज्याने केले आहे ती व्यक्ती कोण आहे याचा आम्हाला चांगलाच अंदाज आहे, आणि तो व्यक्ती नक्कीच फासावर चढेल. वी डिडंट सी हिज फेस बट वी हॅव गॉट हिज गन. बघा आम्हाला त्याचा चेहरा दिसला नाही, पण त्याची बंदूक जी होती ती आम्हाला सापडली आहे. ही थ्रू इट इन टू द बुश वेन ही bolted and I swear that gun belongs to Peter Crouch, who's been up to no good since the day he was sacked for stealing corn. बघा पळून जाताना त्याने ती झुळपाट फेकून दिलेली होती, आणि ती पीटर क्राउचचीच बंदूक आहे याची मला खात्री आहे, कारण कणसाची चोरी केल्यामुळे त्याला कामावरून काढून टाकल्यापासून त्याच्या मनात एक राग होता. त्याचे काही बरे उद्योग चाललेले नव्हते, आणि त्यामुळे हे कृत्य जे आहे ते कुणाचं असेल, पीटर क्रॉचचंच असेल अशी तो सांगतो. बट ही कुडंट हॅव नोन इट वॉज टॉम व्हेन ही डीड इट. बघा
तशा प्रकारे त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन चालू आहे. पण जेव्हा त्याने बंदूक चालवली तेव्हा तिथे टॉम आहे हे त्याला समजलेले नसावं. ही अँड टॉम ऑलवेज बिंग बेटर फ्रेंड्स दॅन ही डिझर्व. कारण त्याची लायकी नसूनही तो कायम टॉम बरोबर चांगले मित्र राहिलेले आहेत. म्हणजे तो नेमका त्याच्या फ्रेंड्स बनण्यासाठी योग्य नव्हता. अशी अशी शब्दांची जी रचना आहे, म्हणजे शब्दरचना जी केलेली आहे रायटरने. पीटर क्रॉच वॉज स्टँडिंग अप राईट नाऊ लुकिंग थ्रू द क्रॅक ऑफ द डोअर. पीटर क्राउच आता उभा राहून दाराच्या फटीतून आत पाहत होता. अँड ही सॉ मिसेस सॅडिस स्ट्रगल टू हर फीट स्टँड बाय द टेबल. आणि मिसेस सॅडिस धडपडत टेबलापाशी उभा राहिल्या आणि खाली ठेवलेल्या मृत चेहऱ्याकडे, व्यक्तीच्या चेहऱ्याकडे पाहू लागल्या. ही सॉ मिसेस सॅडिस स्ट्रगल टू फीट अँड स्टँड बाय द लुकिंग डाऊन ऑन द डेड मॅन्स फेस. ही सॉ हर पुट हर हँड इन टू हर ॲप्रॉन पॉकेट वेअर शी हॅड थस द कीज ऑफ द शेड. बघा कशा प्रकारे त्यांना शेडची किल्ली ठेवलेला आपल्या ॲप्रॉनच्या खिशात हात घालताना त्याने पाहिले. तर त्याने काय पाहिले? मृत व्यक्तीच्या चेहऱ्याकडे पाहू लागला. त्यांना शेडची किल्ली ठेवलेल्या त्याच्या आपल्या ॲप्रॉनच्या खिशात हात घालताना त्याने पाहिले. द बुरमुन्स हॅव गॉन आफ्टर क्रॉच. बुरमुन्स क्राउचला शोधायला गेले आहेत. सेड विडलर नर्वसली ब्रेकिंग द सायलेन्स. आणि शांततेचा भंग करत विडलर जो आहे तो म्हणतो बुरमुन्स आता क्राउचला शोधायला गेलेले आहेत. They had thought he had broken through the wood Ireland's way. There is no chance of having been by here. You haven't seen him tonight, ma'am. जंगल ओलांडून आयर्लंडच्या दिशेने. कशा प्रकारे ते सुद्धा अंदाज वर्तवतात बघा. जंगल ओलांडून तो आयर्लंडच्याच दिशेने तो गेला असावा असा त्याचा अंदाज आहे. आणि तो इथे आला असण्याची काही शक्यताच नाही ना. आज तुम्ही त्याला पाहिलं होतं का हो मॅडम, असं तो सांगतो. तुम्ही यू हॅवंट सीन हिम टू नाईट मॅम. तुम्ही त्याला पाहिलं होतं का नव्हतं, अशा प्रकारे त्याला विचारतो. देअर वॉज अ पॉज. क्षणभर शांतता पसरते. No, said Mrs. Addis, I haven't seen him, not since Tuesday. She took her hand out of her apron's pocket. मिसेस ॲडिस म्हणतात, नाही, मी मंगळवारपर्यंत मी त्याला पाहिलेलं नाही. म्हणजे मंगळवार नंतर मी त्याला पाहिलेलं नाही असे म्हणत त्यांनी ॲप्रॉनच्या खिशातून हात बाहेर काढला. वेल वी विल बी गेटिंग अराउंड मिसेस फेज अँड मिसेस गेन रेकॉन यू हॅड बी ग्लॅड टू हॅव हर. ठीक आहे, आम्ही जातो. मिसेस गेनना आहे, त्यांना घेऊन येतो आणि त्या आल्या तर तुम्हाला थोडं बरं वाटेल असं आम्हाला वाटतं. मिसेस ॲडिस नॉडेड. मिसेस ॲडिसनी मान डोलावली. विल यू कॅरी हिम इन हिज फर्स्ट. शी पॉइंटेड टू द बेडरूम डोअर. बघा, प्रथम तुम्ही त्याला आतमध्ये नेऊन ठेवता का? बेडरूममध्ये दाराकडे निर्देश करीत त्या म्हणाल्या. सो द मेन picked up stretcher and carried it into the next room and silently each took the mother by the hand and went away. बघा, राखणदारांनी ते स्ट्रेचर जे आहे ते उचललं, पलीकडच्या खोलीत नेऊन ठेवलं. मग मुखपणे एकेकाने त्या माऊलीच्या हाती घेऊन आपुलकीने घट्ट दाबले आणि हातावर थोपटले आणि ते निघून गेले. बट she did not come in. She merely unlocked the food door, then crossed the kitchen with a heavy drag footsteps, shut herself in the room where Tom was. दरवाजा बंद करून ते निघून जाईपर्यंत त्या तिथंच थांबून राहिल्या आणि मग त्या शेडच्या दिशेने आल्या. क्रॉच पुन्हा एकदा भीतीने कापू लागला. आता त्याची सहनशक्ती संपली होती. मिसेस ॲडिसना तो सामोरे जाण्यापेक्षा फाशी गेलेले त्याला परवडले असते. कुलपात किल्ली फिरवताना त्याने ऐकले. तो जवळजवळ किंचाळला, पण त्या आत आल्या नाही. त्यांनी नुसते दार उघडले आणि आपले जड झालेले पाय ओढत त्या स्वयंपाकघर ओलांडून निघून गेल्या आणि टॉमला ठेवले होते त्या खोलीत जाऊन त्यांनी स्वतःला बंद करून घेतले. पीटर क्रॉच न्यू व्हॉट ही मस्ट डू. आता काय करायचे ते पीटर क्रॉचच्या लक्षात आले. अँड द ओनली थिंग शी वॉन्टेड हिम टू डू. त्याने फक्त तेवढेच करावे अशी त्याची इच्छा होती. आणि ओनली थिंग ही कुड पॉसिबली ही ओपन द डोअर अँड सायलेंटली वेंट आउट. बघा, आणि तो एकच गोष्ट करू शकत होता. त्याने दार उघडले आणि तो मुकाटपणे बाहेर पडला. बघा कशा प्रकारे त्या ॲडिसचे जे चित्र आहे ते रेखाटलेलं आहे. ॲडिसचा जो एक्सपिरियन्स आहे, खरोखरच हे जे प्रोज आहे ते भयानक आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे तिचे एक्सपिरियन्स दाखवलेले आहेत. ब्रेन स्टॉर्मिंगच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये आपण पाहू शकतो. बघा, पहिला
क्वेश्चन आहे, डिस्कस विथ युअर पार्टनर्स, डिस्क्राईब द ॲटमॉस्फिअर इन द वुड्स अँड पीटर क्रॉच वॉज हिडिंग टुवर्ड्स मिसेस ॲडिस हाऊस इट वॉज. आता मिसेस ॲडिसचं जे हाऊस आहे ते कसं होतं, तर पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे अ डार्क मूनलाईट नाईट. ओके. सेकंड आपण सांगू शकतो ट्री लाईट विथ ओनली फ्यू स्टार्स इन द ब्लॅक स्काय अँड ॲब्सोल्युटली स्टिल नाईट वाइंडलेस अँड क्लिअर. सेकंड, पीटर क्रॉच डिडंट नॉक बिफोर एंटरिंग मिसेस ॲडिस हाऊस अँड द रिझन वॉज. जो पीटर क्रॉच आहे तो मिसेस ॲडिसच्या घरात शिरण्यापूर्वी तो दरवाजा ठोठवत नाही. त्याची कारणं काय आहेत? बिकॉज ही डिडंट वॉन्ट एनीबडी टू हिअर. पण बघा कारण का, तर त्याला वाटत होतं की त्याचा जो आवाज आहे तो कोणीही ऐकू नये. ही वॉज इन ट्रबल अँड रनिंग वे. तो पेच प्रसंगामध्ये होता आणि तो पळण्याच्या दिशेने होता. ही वॉज इन ट्रबल अँड रनिंग वे. लास्ट, ही हॅड शॉट अ मॅन. आणि त्यांना एक गोळी झाडलेली होती, त्यामुळे त्याची जी इच्छा होती म्हणून त्याने पीटर क्रॉच डिडंट नॉक बिफोर एंटरिंग द मिसेस ॲडिस हाऊस. नेक्स्ट, गो थ्रू द टेक्स्ट अगेन अँड फाइंड द रिझन दॅट फर्स्ट पीटर टू शूट डाऊन अ पर्सन. पीटर टू शूट डाऊन ॲट अ person. So go through the text again and reason that first Peter to shoot down a person. The keeper spotted him. आता त्याने शूट डाऊन का केलं, त्याने गोळी का चालवली आणि हे सांगण्यासाठी बघा का, तर पीटर वॉज फोर्स्ड टू शूट डाऊन पर्सन बिकॉज पीटर क्रॉच वॉज हंटिंग इलिगली. तो इलिगली शिकार करत होता. द कीपर स्पॉटेड हिम. जे कीपर आहेत त्यांनी त्याला पाहिलं अँड देअर वेअर 4 कीपर्स अगेन्स्ट द लॉन अँड पीटर क्रॉच. आणि ते चौघं होते आणि हा एकटा होता म्हणून त्याने जी गोळी जी आहे ती शूट केली. नेक्स्ट, मिसेस ॲडिस डिडंट हॅड हँड ओव्हर पीटर क्रॉच टू द कीपर because Mrs. Addis didn't hand over Peter Crouch to the keeper because. So when he says that didn't hand Peter Crouch to keeper because she knew Peter Crouch well. She knew that Peter Crouch was a preacher. आता मिसेस ॲडिस यांनी पीटर क्रॉचला त्या प्राण्यांच्या राखणदाराचे भांडण झाले होते का असे विचारले. त्यावेळेस काय दर्शवलं जातं किंवा ज्या मिसेस ॲडिस आहेत त्या कुणाच्या राखणदाराच्या हातात त्या पीटर क्रॉचला का देत नाहीत, तर त्याची बरीच कारणं आहेत. सगळ्यात अगोदरचे कारण आहे तर टॉमची पण तशी इच्छा असेल. टॉमसुद्धा एक फ्रेंड आहे त्याचा. बघा टॉम कुणाचा फ्रेंड आहे, तर पीटर क्रॉचचा फ्रेंड हा टॉम आहे. आणि टॉमची जी आपुलकी आहे ती पीटर क्रॉचची ही मिसेस ॲडिसना माहीत आहे. जरी तो पीटर क्रॉच जो आहे, जरी त्याची जी व्यवस्था आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण घेऊ शकतो की तो व्यक्ती ज्यावेळेस सांगतो की ह्या व्यक्तीची लायकी नसतानासुद्धा त्याने त्याच्याबरोबर फ्रेंड म्हणून सगळ्या गोष्टी केल्या, एक मित्र म्हणून त्याला सगळ्या गोष्टी सांगितल्या, नेहमी तो मित्रासारखा वागला. जरी मित्र बनण्याची जरी विरोधाभास असला टॉम आणि पीटर क्रॉचमध्ये, तरीसुद्धा त्याने नेहमी त्याचं सहकार्य केलं. म्हणून ती जी आहे तिला मदत करते, ती त्या राखणदाराच्या हाती देत नाही. शी न्यू पीटर क्रॉच व्हेरी वेल. शी न्यू दॅट पीटर क्रॉच ऑफन हॅड quarrels with the keepers and she know very well Peter Crouch also. The writer has used a phrase thudding hard, which means pounding, a beating of heart. Do you know that thud is an onomatopoeic word which means a heavy sound made by an object falling to the ground? Discuss with your partner and make a list of onomatopoeic words that you find in the exam. आता onomatopoeic म्हणजेच हे काय आहे, फिगर ऑफ स्पीच आहे. आता ज्यामुळे ध्वनी निर्माण होतो, थडिंग हार्ट, ज्यामुळे ध्वनी निर्माण होतो, तो शब्द उच्चारताना ध्वनी निर्माण होतो आणि हे फिगर ऑफ स्पीच आहे, त्याला ओनोमॅटोपोईक शब्द आहे. आणि त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन करताना टेक्स्टमध्ये अजून कुठले फिगर ऑफ स्पीच आहे, एक्झाम्पल्स आहेत, ते तुम्ही त्या टेक्स्टचा वापर करून फर्स्ट यू रीड द प्रोज अँड देन यू आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. फॉर एक्झाम्पल थडिंग हार्ट,
सायलेंटली, नियरली, शार्पली और इव्हिडेंटली, गार्ड, सिग्नल. तर असे जे एक्झाम्पल आहे, थर्डिंग हार्ट, पिक आउट एन एक्झाम्पल ऑफ, फॉर एक्झाम्पल ओनोमॅटोपोई फ्रॉम द वर्ड्स. So writer has used the thudding heart. She went to one of the kitchen drawers. She went to one of the kitchen drawers. Look at the sentence carefully. Underlined word tells us that she went sometimes ago a particular place, kitchen drawer. Now discuss with your partner and tell the class that what you did yesterday and what your friend did yesterday. Complete the table. बघा, तुम्ही तुमच्या मित्राला विचारला तुम्ही काय केलं आणि त्याने काय केलं का ते तुम्ही वन इज डन फॉर यू. फॉर एक्झाम्पल, आय सॉ अ मूवी, मी काय पाहिली, मूव्ही पाहिली आहे. आणि तुम्ही तुमचा जो मित्र आहे ही रोट अँड अ यसे. मग अशा प्रकारे प्रत्येकाच्या ज्या प्रतिक्रिया आहेत, रिस्पॉन्स आहे ते काय होतील, वेगवेगळे येतील. नेक्स्ट क्वेश्चन A4. Imagine your friend and younger brother, sister has committed as a grave. बघा, एक्झाम्पल्स दिलेले आहेत. ॲज अ ग्रेव मिस्टेक्स दॅट has resulted in a great loss to college property or to your family. He or she seek your advice to come out of the situation and problems and write a dialogues between you and your friend, brother, sister who describes the entire situation and seek help from you. Take help of the following points and introduction, seeking help, confessing the mistakes, seeking help, concluding and your advice and suggestion. तर अशा प्रकारे हे पॉईंट्स वापरायचे आहेत. आणि तुमचा जो भाऊ किंवा बहीण असेल, एक्झाम्पल्स दिलेले बघा, भाऊ किंवा बहीण असेल त्याने कमिटेड एखादी मिस्टेक केलेली असेल तर त्याच्यावर रिझल्ट्स असतात कॉलेज प्रॉपर्टीमध्ये ॲज युअर फॅमिलीमध्ये, आउट ऑफ द सिच्युएशन, आउट ऑफ द प्रॉब्लेम. आणि त्या समजा तुमच्या मैत्रिणी किंवा कुणीही तुमच्या कॉलेजच्या मालमत्तेला किंवा प्रचंड नुकसान झाले असेल, अशी गंभीर चूक केली असेल तर त्या सर्व परिस्थितीत तुम्ही तुमचा सल्ला मागतात. मग अशा प्रकारे तुम्ही व तुमचा मित्र यांच्यामध्ये झालेले संभाषण तुम्ही लिहू शकता. म्हणजे कम्युनिकेशन स्किल तिथं येतं. The best punishment is forgiveness. Discuss the sentence the light of the text you have read. You can make use of the following points. आपण खाली दिलेल्या ज्या पॉईंट्स आहे ते तिथं वापर करू शकतो. Forgiveness provides opportunity to change the behavior. बघा, माफ करणे, फॉरगिव्हनेस करणे, क्षमा करणे म्हणजेच काय की एक अपॉर्च्युनिटी देणे टू चेंज द बिहेवियर, बदलण्याचा, वर्तणूक त्याची बदलण्यासाठी त्याला एक अपॉर्च्युनिटी देणे, संधी देणे. फॉरगिव्हनेस लीड्स टू रिपेंटन्स. आणि क्षमा म्हणजेच काय की एक पश्चाताप असतो. क्षमा करणे म्हणजे पश्चाताप करायला त्याला लावणे. अ पर्सन मे कमिट अ मिस्टेक, क्राईम इम्पल्सिव्हली ऑर अंडर द फोर्स ऑफ स्ट्रॉंग इमोशन. बघा, ज्या स्ट्रॉंग इमोशनमध्ये जो पर्सन आहे त्यानं मिस्टेक केलेल्या आहेत, त्यानं क्राईम केलेले आहेत, त्याचे स्ट्रॉंग इमोशन्स असतात आणि त्या इमोशनला धक्का न लागत एक्झाम्पल्स दिलेल्या असतात. आणि जर त्या व्यक्तीला आपण पनिशमेंट केली तर त्या व्यक्तीच्या मनामध्ये नेहमी क्लेश राहील. पण जर त्या व्यक्तीला आपण समजून घेतलं, आपण त्याच्याबद्दल क्लेश निर्माण केले नाहीत तर तो व्यक्ती काय होईल, तो त्याच्यामध्ये सुधारणा होतील. तर अशा प्रकारचे जे एक्झाम्पल्स आहेत ते आपल्याला ह्याच्याद्वारे भेटतात. आणि हे एक्झाम्पल्स सांगताना आपल्याला नेहमी एक प्रकारे उत्तेजनार्थ दिशा दिसते की कशा प्रकारे मिसेस ॲडिस आहे, जरी त्यांच्या स्वतःच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे तरीसुद्धा ती शांत राहते, ती काहीही बोलत नाही. ती त्या पीटर क्रॉचला क्षमा करते काहीही न बोलता. मग याचाच अर्थ की क्षमा करणे इज द प्रोव्हाइड अपॉर्च्युनिटी टू द चेंज ऑफ द बिहेवियर. फॉरगिव्हनेस लीड्स टू ॲज अ रिपेंटन्स. एक फॉरगिव्हनेस म्हणजेच काय, एक क्षमा करण्यासाठी, एक रिपेंटन्स करण्यासाठी, त्याच्यामध्ये बदल करण्यासाठी एक्झाम्पल्स दिले जातात. आणि नेक्स्ट सिच्युएशन सांगितलेली आहे. अ पर्सन मे कमिट मिस्टेक, क्राईम इम्पल्सिव्हली टू अंडर द फोर्स ऑफ स्ट्रॉंग इमोशन. जर त्याला त्यावेळेस क्षमा केली तर त्याच्यामध्ये बदल होऊ शकतात. आणि ह्या दृष्टिकोनातूनच तिने त्याला काय केलेलं आहे, चेंजेस होण्यासाठी त्याच्यामध्ये त्याला क्षमा केलेली आहे, एक्झाम्पल्स दिलेले आहेत. नेक्स्ट,
Project, search in your college theory or on the internet for at least 5 stories where a king or any great person has forgotten a losing king culprit or as a offender. There are many such stories that you might have read in your history book. One such story is Alexander and Porus, and find us 5 stories right there summarized version in your notebook. ओके, त्याचं वर्जन लिहायचं आहे. आय होप यू हॅव अंडरस्टूड व्हेरी वेल. थँक यू व्हेरी मच.